जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणी 9 महिने अटकेत राहून आले असलेले अद्वै हिरे आणि तसंच हिरे कुटुंबियांच्या समस्या आपण या ठिकाणी सुटताना दिसत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेमध्ये अद्वै हिरे, अपूर्व हिरे, प्रशांत हिरे त्यांच्या पत्नी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या महिला सहकारी बँकेच्या निमित्ताने कुठेतरी ठेवीदाराकडनं किंवा बँकेत सभासद असताना पुरुषाच्या नावाने कर्ज प्रकरण विनातारण करण्यात आली। विनियोग न घेता विनोदबाह्य पद्धतीने कर्ज प्रकरण निकाली काढण्यात आली आणि कर्ज अक्षरशः NPA झाल्यानं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी खातेदारांना देखील माहिती नव्हतं की ज्या पद्धतीने या ठिकाणी कर्ज प्रकरण पास करण्यात आले। नियमबाह्य पद्धतीने डावलून स्वतःच्या महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमधल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने कर्ज काढण्यात आले आणि त्या कर्जाची परतफेड न झाल्याने हा मोठा खुलासा या ठिकाणी कर्जदारांना मिळाला आणि त्या पद्धतीने मालेगाव शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हिरे कुटुंबियांच्या व्यंकटेश बँकेचा घोटाळा प्रकरण नुकतंच असताना देखील आता पुन्हा घोटाळा प्रकरणी हिरे कुटुंबीय अडचणीत आले। ज्या पद्धतीने वारंवार होणाऱ्या घोटाळ्यांमुळे हिरे कुटुंबीय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणीत येत आहेत आणि ज्या पद्धतीने कर्ज प्रकरण NPA होऊन जवळपास 17 कोटी रुपयाचा या ठिकाणी सावकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनोज शेवाळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।